सध्या मैदानाच्या आतमध्ये जिथे पाहतोय आपण, पहिला कोण आहे? धीरज आहे ना, धीरज भोईर अष्टपैलू खेळाडू मुंबईतला, नवी मुंबईचा. पहिला बॉल धीरज भोईरचा, पॉइंटच्या दिशेनं बॉलला पाठवण्याचा प्रयत्न, इनफिल्डला जस्ट क्लिअर केलंय आणि एक धाव सिंगल स्कोर कार्डवर लागली. आणि 200 रुपयाचं पारितोषिक भरत म्हात्रे यांच्या माध्यमातून लागू झालेलं आहे. खरं तर या स्पर्धेचा जर का आपण विचार केला तर विशेष करून सुदर्शन म्हात्रे यांचं या ठिकाणी आपण जरूर कौतुक करूया. आणि त्याच बरोबरीने दीव गावातील सर्व सदस्यांनी, गावदेवी दीवचे सर्व सदस्य, त्यांनी घेतलेली मेहनत या स्पर्धेमध्ये अतिशय भरपूर महत्वाची राहिली आहे. संदेश म्हात्रे यांच्या खरं तर नेतृत्वात ही स्पर्धा आपण पाहिली. आदरणीय विवेकदादा म्हात्रे यांच्या नेतृत्वात खरं तर ही स्पर्धा आपण पाहिली. परंतु असं म्हणतात की एखादा सरसेनापती आणि त्याच्या सोबत असणारे मावळे हे अतिशय महत्वाचे असतात. आणि या मावळ्यांनी घेतलेली मेहनत या स्पर्धेमध्ये भरपूर महत्वाची राहिली आहे. खरं तर भर दुपारी हे मैदान बनवणं, फ्लड लाईटची व्यवस्था करणं, पाण्याची व्यवस्था करणं, समालोचक पंच यांची खरं तर मांडणी बांधणं, असे विविध कामं ज्यांनी केली त्याबद्दल या सर्वांचं मनपूर्वक आभार. ओ या वेळेला मात्र चांगला फटका स्कूप करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय फाईन लेगला आणि फाईन लेग स्क्वेअर लेगच्या मध्येतून बॉल सीमारेषा पार, चौकार. डीजे अप्रतिम फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला, कारण त्याला माहिती आहे धीरज भोईरचा प्रत्येक बॉल अगदी वेगाने येतो आणि त्या हॅलो, चला तुषार वर्तक आता स्ट्राईकला आहे आणि आता धीरज भोईरचा पहिला स्पेल हा फेस करत असताना आपण पाहतोय धीरज भोईरकडे प्रचंड वेग आहे आणि त्याचबरोबर योग्य टप्पा देखील आहे. अष्टपैलू खेळाडू, मुंबई नवी मुंबई क्षेत्रातील अनेक मैदानं गाजवली. धीरज भोईरने ISPL देखील खेळलाय तो. यावेळी मात्र चांगला फटका खोदून काढलाय एक्स्ट्रा कव्हरच्या झोन मध्ये, इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉल चालाय. ओ यावेळेस सिंगल फक्त. कारण समोरचा संघ आपण पाहिलं तर अगदी पहाडासारखा संघ आहे. ज्या संघामध्ये सचिन नाईक या संघाचं नेतृत्व करतोय, सरसेनापती आहे या संघाचा आणि नवी मुंबई क्रिकेट क्षेत्रातील एक नामवंत कॅप्टन म्हणून, कॅप्टन कूल म्हणून एक वेगळी ख्याती आणि त्याच्या तालमीत विक्की भोईर आणि धीरज भोईर आणि त्याचबरोबर भावेश नाईक ही स्टारकास्ट घडली. आणि अक्षरशः नवी मुंबई परिसरामध्ये या तिन्ही खेळाडूंनी आपल्या नावाची, आपल्या दारवे गावाची पूर्ण एक वेगळीच ख्याती बनवलेली आहे. असे एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय या टीममध्ये आणि त्यांच्या समोर खेळत असताना एक मोठं डोंगरा एवढं लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. परंतु तेवढ्याच ताकदीनं खेळत असताना सध्या आपण पाहतोय भाल हा संघ यावर्षीच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर चांगल्या फॉर्ममध्ये राहिला आहे, परंतु समोरचा संघ खूपच अगदी ओ यावेळी मात्र पहा भन्नाट वेग धारण केलाय. ऑफ साईडला पिचिंग केलंय. निखिलचा फुटवर्क कमी पाहायला मिळाला. वाऱ्याच्या वेगानं बॉल चाललाय SC रक्षकाच्या हातामध्ये. तोपर्यंत पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर लागल्यात धावा, 7 धावा. साथी स्कोरर साईप्रसाद म्हात्रे म्हणून म्हात्रे आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत. राईट साईडला आमच्या प्रथमेश म्हात्रे बंधूंची जोडी. टेनिस क्रिकेट या वाशी विभागातील 2 दमदार खेळाडू सध्या आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत. आणि ललित वर्तक 6 बॉलमध्ये 6 षटकार याच मैदानावर ठोकण्याचा ज्यांनी कारनामा केलेला आहे ते देखील आज आम्हाला स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले. पहिले षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अफरीनताई अकवारे
11 धारावे हा संघ आलाय, भरपूर काही ताफा घेऊन आलेला आहे. त्यांचे समर्थक प्रचंड मोठ्या स्वरूपात या ठिकाणी आलेले आहेत. विकी भोईर यावेळी मात्र वेगळा स्ट्रोक खेळायचा होता, स्कूप करायचा होता, परंतु विकी भोईरच्या वेगाचा अंदाज, वेगाचा बेताज बादशाह, नवी मुंबई धारावी एक्सप्रेस दोन्ही ख्याती प्राप्त असलेला हा खेळाडू, 2 टॅग त्याच्या नावावर जरूर आहेत. आणि आपण पाहिलेत ISPL मध्ये फास्टेस्ट बॉल टाकण्याचा कारनामा देखील प्रवीण म्हात्रे यांच्याकडून 3 बॉलवर 3 6 मारले. निखिल यांनी तर 10,000 रुपयाचं पारितोषिक. दत्ताळीचे प्रवीण म्हात्रे म्हणजे मुका या नावाने सुप्रसिद्ध आहेत ते. आणि त्याचबरोबर जर 3 विकेट घेतल्यात तर अफरीनताई अकवारे यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. मुद्दूसेठ आये खुशिया लाये. आपल्या प्लेयरसाठी भरपूर काही प्रेम त्यांनी ओतलेलं आहे, भरपूर पैशाची. नक्कीच बक्षिसांची लयलूट त्यांनी या संपूर्ण टीमवर केलेली आहे. एक पॅकर कसा असावा संपूर्ण काळजी आपल्या टीमची त्यांनी घेतलेली आहे. आणि म्हणूनच सध्या आपण पाहतोय त्यांची टीम अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळतोय. फटका फसला आहे त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक आहे आणि फलंदाज बाद. मॅचमध्ये समोरचा संघ खरं तर नवोदित आहे आणि एका संघामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्रातच नव्हे तर इंडियातील काही अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये असलेली नावं या मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे HCC भाल हा आमच्या विभागातील एक नवोदित संघ आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु तब्बल 48 संघांमधून हा संघ टॉप 3 मध्ये येतोय. म्हणजे त्यांच्यामध्ये चांगली कौशल्य आहे, त्यांच्यामध्ये गुणवत्ता आहे आणि त्याच गुणवत्तेचा वापर त्यांनी केला आहे. परंतु आमच्या स्टेजच्या समोर जी सगळी मंडळी दिसतात, ही स्टेजवर मंडळी दिसतात, छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याचं स्वप्न पाहिलं तेव्हा त्यांना मावळ्यांची साथ होती. आणि आज जेव्हा दीव गावाने हे संपूर्ण आयोजन यशस्वी केलं तेव्हा दीव गावातील सर्व तरुणांची साथ होती. त्यामुळे ही तरुणांची साथ फार महत्त्वाची आणि त्याचमुळे ही स्पर्धा यशाच्या शिखरावर पोहोचली. या स्पर्धेचा प्रचंड बोलबाला झाला. विकी भोईर पुन्हा एकदा या वेळेला वेगानं टाकलेला बॉल यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि विकी भोईरने आज थोडंसं कुठेतरी रनअप कमी घेतलेलं आहे आणि थोडंसं आपण पाहिलं तर स्लोवर डिलिव्हरी करत असताना, परंतु विकी भोईरकडे आउटस्विंग इनस्विंग दोन्ही आहेत. वेगवेगळ्या धाटणीचे गोलंदाजी करण्याची क्षमता विकी भोईरकडे आहे. कारण भारतातील टॉपच्या सर्व खेळाडूंना अगदी जाग्यावरच उभे ठेवणारा हा खेळाडू सध्या आपल्या या वाशी विभागाच्या मैदानावर खेळतोय. हे वाशी विभागासाठी स्वप्नवत आहे सगळं. चला या 3 बॉलमध्ये 3 विकेट आल्या तर अफरीनताई अकवारे यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं पारितोषिक आणि त्याच्यातला पहिला विकेट आलाय. माफ करा, हॅट्रिक झालेली आणि 5,000 रुपयाचं पारितोषिक विकी भोईर यांच्या नावावर गेलेलं आहे. नगरसेविका अफरीनताई अकवारे यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक विकी भोईर धारावे एक्सप्रेस या खेळाडूला जरूर भेटणार आहे. बक्षिसांची आज खरं तर खैरातच आहे. म्हणजे हा संघ नगरसेविका अफरीनताई अकवारे 11 धारावे या संघ मैदानामध्ये जसा आला तसा बक्षिसांची इथे खैरातच सुरू झाली. आणि आज धीरज भोईरला भरपूर बक्षिसं मिळालेत, त्यानंतर विकी भोईरला देखील बक्षिसं मिळालेत आणि मी म्हणेन चांगली कौतुकाची थाप त्यांच्यावर दिलेली आहे. आता धावा करायच्या आहेत, 10 फक्त धावा करायच्या आहेत. किती बॉलमध्ये धावा काढल्या जातील याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. परंतु नवोदित संघ आहे, एवढ्या मोठ्या संघाच्या समोर टॅकल केलंय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण उद्याच्या दिवसाला चर्चा देखील होईल.
चला विकी भोईर 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. रेस्ट ऑफ महाराष्ट्र या संघामध्ये दमदार आमदार महेंद्रशीठ दळवी साहेब यांच्या माध्यमातून आयोजित करणाऱ्या स्पर्धेमध्ये विकी भोईर आपल्याला पाहायला मिळाले. चला, खरं तर या वाशी विभागामध्ये विकी भोईर सारखा खेळाडू येणं हे सगळ्यांसाठी एक वेगळं स्वप्न होतं, परंतु आज सकाळ झाली म्हणून प्रेक्षक आमचे निघून गेलेले आहेत. परंतु जसं विकी भोईर यायचं नाव घेतलं तसं मात्र प्रेक्षकांनी नक्कीच ऑनलाईन ही मॅच जरूर पाहिली असेल किंवा उद्या तरी नक्कीच पाहतील. ज्या खेळाडूने संपूर्ण भारतभर आपल्या या नवी मुंबईचं नाव संपूर्ण भारतभर पसरवलेलं आहे आपल्या खेळाच्या माध्यमातून, धारावी एक्सप्रेस, नवी मुंबई एक्सप्रेस अशा वेगवेगळे किताब ज्या खेळाडूला दिलेले आहेत आणि खरोखर त्यांनी संपूर्ण या नवी मुंबईचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवलेलं आहे, तो धारावी एक्सप्रेस विकी भोईर याचा शुभ सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावर होत आहे. एकच प्रश्न फक्त, खारेपाट विभाग आहे आणि खारेपाट विभागामध्ये अशा प्रकारच्या मॅचेसचं आयोजन दुसरी रजनी, गेल्या वर्षी एक स्पर्धा भरवण्यात आली होती, यावर्षी एक दुसरी स्पर्धा ही भरवण्यात आलेली आहे. स्पर्धेविषयी काय म्हणशील, एकंदरीत तिकडचं सगळं वातावरण त्याच्याविषयी काय म्हणशील? सर्वप्रथम तर मी जे आमचे ओनर आहेत मुद्दू शेठ त्यांना मी थँक्यू बोलेन आणि धीरजला सुद्धा, कारण आवर्जून ते आमची दरवर्षी एक एंट्री तरी पेन तालुक्यामध्ये ठेवतात. कारण पेन आम्ही सर्वात कमी जर क्रिकेट कुठे खेळत असेल तर पेन तालुक्यामध्ये, आणि सर्वकडे खेळायला सर्वांना आवडतं. आणि स्पर्धा जर बघायचं झालं तर तुम्ही बघू शकता जे सर्कल आहे तिथे पूर्ण लाईट लावलेली आहे आणि आयोजन खूप चांगलं आहे आणि प्रेक्षकसुद्धा खूप उत्सुक होते. कारण जेव्हा मी इथे आलो, लेट आलो, परंतु प्रेक्षक खूप जण भेटले आणि बोलले की आम्हाला तुझा गेम बघायचा होता परंतु तू खूप उशीर आला. तर मी त्यांनासुद्धा सॉरी बोलेन आणि नेक्स्ट टाईम मी पहिल्या सामन्यापासून उपस्थित असेल नक्कीच. विकी भोईर आज मोठमोठ्या संघांमध्ये आम्हाला पाहायला मिळतोय, मुंबई, पुणे, कधी तुम्ही कलकत्त्याला असता, तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये तुम्ही खेळता. एकंदरीत स्वतःचं फिटनेस आणि एवढं सगळं ट्रॅव्हलिंग या सगळ्यांविषयी, कारण आमचे बरेचसे तरुण मंडळी हे सगळी मॅच पाहणार आहेत आणि या विभागाला त्याची खरं गरज आहे, तर हे सगळं कसं काय मेंटेन करताय? सर्वात प्रथम तर म्हणजे सांगेल की खूप कठीण असतो आमचं क्रिकेट. कारण मला वाटतं की मी लगातार 9 किंवा 10 दिवस झाले की ट्रॅव्हल करतो आहे. रात्री सकाळी 6 ते 7 वाजता घरी पोचतो आहे आणि मॅच खेळण्यासाठी दुसऱ्या दिवशी रेडी होतो आहे. आणि एक असं झालं की लगातार 2 दिवस झोपलोच नाही, मॅच खेळलो. खूप कठीण आहे, परंतु क्रिकेटवर प्रेम आहे आणि प्रेक्षकांचा आमच्यावर खूप जास्त प्रेम आहे, त्याच्यामुळे आम्हाला तेवढीच मजा येते. आणि फिटनेस जर बोलायचं झालं तर आम्हाला फिटनेस करण्यासाठी भेटत नाही, परंतु जेवढाही वेळ भेटतो तेव्हा आम्ही ग्राउंडवर असतो. कारण मी जेव्हा ट्रॅव्हल करून येतो 2 किंवा 3 वाजू द्या दुपारी, जर मला टाईम भेटला अर्धा तास का होईना, परंतु मी ग्राउंडवर जातोच कितीही थकलेला असलो तरीसुद्धा. सचिन नाईक यांची मोठी ख्याती आहे, मी सुद्धा नवी मुंबईमध्येच राहतोय, एक कॅप्टन कूल म्हणून, आणि त्यांच्या तालमीमध्ये तुम्ही घडलेले आहेत. कसं काय सचिन नाईक यांच्याविषयी काय म्हणाल? नाही, मी नक्कीच नेहमी सांगतो की आमचं क्रिकेट कोणी चांगलं केलं असेल तर सचिन नाईक मुले, आणि त्यांच्यामुळेच आम्हाला या लेवलपर्यंत आम्ही आलो आहे. कारण आज एक टाईम असं होतं की आम्ही नवीन खेळाडू होतो, त्या टाईमला असं होतं की सचिन नाईक हा खूप मोठा प्लेयर होता आणि अजूनही आहे, परंतु त्या टाईमला स्वतः पैसे टाकून तो आम्हाला चान्स द्यायचा. आम्ही लोकल मॅचेस खेळायचो, तर ते खूप जण कमी करतात. कारण लोकलमध्ये असं असतं की पैसे टाकतात आणि स्वतःच खेळतात, परंतु त्यांनी तसं केलं नाही आणि आम्हाला प्रेम दाखवलं. थँक्यू सो मच. या ठिकाणी विकी भोईर यांचा शुभ सन्मान आपण आपल्या व्यासपीठावर केलेला आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये टॅकल बघा कशा पद्धतीनं रंगत असताना, एकीकडे या विभागातला एक संघ आहे तर दुसरीकडे नवी मुंबईतला एक दमदार संघ आहे. आता त्यांच्यामधली ही कॉन्टेस्ट आपण पाहिली तर
2 विकेट आतापर्यंत गेलेले आहे, म्हणजे भाल संघाने 2 बॉलवर 2 विकेट संपादित केलेले आहे. म्हणजे आम्ही सुद्धा कुठे कमी नाहीत हेच दाखवून दिलंय या विभागातील या खेळाडूंनी. चर्चा त्यांची देखील भरपूर होईल, कारण ज्या पद्धतीनं खेळ केला आणि समोर कोण आहे, तुषार या नावाच्या गोलंदाजीची चर्चा भरपूर होईल, कारण ज्या पद्धतीनं धीरज भोईरची विकेट घेतली आणि त्यानंतर विशाल भोईरची विकेट घेतली आणि आता मैदानाच्या आतमध्ये सचिन नाईक स्वतः कॅप्टन कूल नवी मुंबईतील वन ऑफ द सेन्सिबल बॅट्समन यावेळी मात्र टॅप केलंय. हॅमर शॉट मारण्याचा प्रयत्न, इनफिल्डला जस्ट क्लिअर करत असताना एक्स्ट्रा कव्हरवरून क्षेत्ररक्षक धावत आलाय आणि आता भावेश नाईक स्ट्रायकर बॅट्समन. अनेक गोलंदाजाची भंबेरी या खेळाडूने सातत्यानं उडवलेली आहे. तो भावेश नाईक सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. षटकार किंग म्हणून याची वेगळी ख्याती राहिलेली आहे. तो भावेश नाईक सध्या तुम्हाला मैदानावर पाहायला मिळतोय. आता त्याच्या बॅटमधून एखादा षटकार येईल का, परंतु तुषारचं कौतुक करावं लागेल. एवढ्या मोठ्या फलंदाजांच्या समोर त्यांची दांडी गुल केली. फुलर लेनचा बॉल, चूक झाली आणि भावेश नाईक समोर अशा चुकीला माफी बिलकुल नाही. त्यांनी ठोकलाय षटकार. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार. इंटेन्शन इज व्हेरी क्लिअर. इट्स अ सिक्सर. 6 धावा. नगरसेविका अफरीनताई अखवारे यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक. 2 सिक्सर आले तर 2000 रुपयाचं पारितोषिक, म्हणजे अजून एक सिक्सर आला तर 2000 रुपयाचं पारितोषिक रोख नगरसेविका अफरीनताई अखवारे यांच्या माध्यमातून जरूर प्राप्त होईल. खोलवर टप्प्यावरचा बॉल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय. पहा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. ज्या पद्धतीनं आता नुकतंच एक इंटरव्ह्यू दिला करता तर विकी भोईर यांनी भरपूर काही गोष्टी सांगितल्या. एवढं सोपं नाही तुम्हाला चांगला प्लेअर बनणं, त्याच्यासाठी भरपूर तुम्हाला मेहनत करावी लागते. तासन तास तुम्हाला प्रवास करावा लागतो. अशातून देखील तुम्हाला फिटनेस मेंटेन करावा लागतो आणि त्याच्यातून सुद्धा प्रॅक्टिस करावी लागते. हा मंत्र त्यांनी दिला आहे. इथे मात्र फटका चांगला आहे. अगदी बॉलर बॅक ड्राईव्ह करत असताना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये येत असताना मॅच या ठिकाणी आपण पाहिलं तर नगरसेविका अफरीनताई अखवारे 11 धारावे हा संघ विजय झालेला आहे आणि फायनलमध्ये धडक प्रवेश केलेला आहे. आणि आता टॉससाठी जाऊया.